नागपुर शहर के कोतवाली थाना क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। एक युवक ने नशे की हालत में BMW कार से फुटपाथ पर गाड़ी चढ़ा दी। आरोपी की पहचान शुभम सुनील महले उम्र 30 वर्ष के रूप में हुई है। आरोपी के पास से एक देसी पिस्तौल, एक कारतूस और 9 लाख से अधिक कीमत की BMW कार जब्त की गई है। यह कार्रवाई कोतवाली पुलिस ने रात करीब 12 बजे की। डायल 112 पर सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। पूछताछ में आरोपी शराब के नशे में पाया गया। उसके खिलाफ धारा 281 BNS मोटर वाहन अधिनियम की धारा 184, 185 हथियार अधिनियम और महाराष्ट्र पुलिस अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। आरोपी को हिरासत में लेकर आगे की जांच पुलिस कर रही है। काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेधारकपणे BMW कार चालवतानाची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसमला ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची BMW कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं। त्या कारमधल्या इसमाचं नाव होतं शुभम महले, राहणार गणेशपेठ। या इसमाच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे। हा आरोपी अभिलेखावर असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा कडून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे। हा मुंबईवरून त्यांनी कार BMW परचेस केली होती आणि ती कार परचेस केल्यानंतर तो काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मद्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं। हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्यालाच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आलं, म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचं तात्काळ सर्च केला होता आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की 2 वेपनपैकी 1 वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं, 1 वेपन मिळणं बाकी होतं। ती वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे।